सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मनायक सम्राट अशोक या महामानवांना त्रिवार वंदन. आज भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांच्या वतीनं मराठवाडा नामांतर दिन आपण या ठिकाणी संपन्न करण्याकरता इथे जमलेलो आहोत. या प्रसंगी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, त्याचबरोबर या बडनेरा शाखेचे अध्यक्ष के.डी. सांभारे सर, जिल्ह्याच्या पदाधिकारी आदरणीय पुष्पाताई बोरकर, मालतीताई मेश्राम, मुकुंदराव मेश्राम, त्याचप्रमाणे भटकर सर, सुरेश दहाट सर व उपस्थित सर्व महिला सैनिक प्रेम जय भीम. आज मराठवाडा नामांतर दिन. प्रणव, मराठवाडा विद्यापीठाची ही जी लढाई आहे, ही लढाई जवळपास ही चळवळ 16 वर्षपर्यंत चाललेली आहे. ही जेव्हा या विधिमंडळामध्ये मराठवाडा विद्यापीठाचा त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा ठराव पास केला आणि त्याच रात्री संपूर्ण मराठवाडा पेटवण्यात आला. आपल्या ज्या दलित वस्त्या असतील त्या दलित वस्त्यांच्या मध्ये जाळपोळ करण्यात आली. संपूर्ण मराठवाडा पेटून उठला. या जातीवादी मनोवृत्तीने अशा प्रकारचा संघर्ष, एका महामानवाच्या नावाला विरोध त्यांनी केला आणि हा संघर्ष जवळपास 16 वर्ष चाललेत आणि या काळामध्ये अनेक चळवळी झाल्यात, अनेक निदर्शने झाले, संप झाले, जेलभरो आंदोलन झालेत आणि या लढ्यामध्ये आपले अनेक असे भीमसैनिक हे शहीद झालेत. त्यामध्ये पोचीराम कांबळे असेल, जनार्दन मोहाळे असेल, सुहासिनी बनसोड, प्रतिभाताई ताडे अशा अनेक जवळपास 27 सैनिक आपले हे शहीद झालेत आणि त्यांच्या या लढ्याला अखेर 16 वर्षानंतर यश आलं आणि 14 जानेवारी 1994 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा प्रकारचं नामविस्तार करण्यात आलं. या नामांतर लढ्यामध्ये जे शहीद झालेत, सर्व आज काही हयात आहेत, काही दिवंगत झालेत, त्या सर्व शहीद भीमसैनिकांना आणि आज हयात असलेल्या सर्व सैनिकांना की ज्यांनी नामांतर लढ्यामध्ये सतत संघर्ष केला, भाग घेतला, त्या सर्व सैनिकांना विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम आणि इथे उपस्थित आपला सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. संगम शरणं गच्छामि, तृतीयम्पि भूतं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि.
हे नागदेव सर अरे इकडे वा जर देखो गाडीवर बसून इकडे पहा. जर देखो भाई आता गाडीवर ये. लाईव्ह चालू आहे फेसबुक पर. नाही आहे का? मी पण येतो. या नामांतर दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्यासोबत आहेत समता सैनिक दलाचे मार्शल विलासराव नागदिवे सर. मराठवाडा नामांतर दिनाच्या हार्दिक मंगलमय आहेत काय आठवणी सांगता तुम्ही? गेल्या अनेक वर्षापासून हा लढा सुरू होता, नामांतर लढा. 1978 पासून हा जो लाँग मार्चचा लढा सुरू होता. हा तर लढ्याला जवळपास 16 वर्ष संपूर्ण झालेले आहेत. हा या 16 वर्षामध्ये आंबेडकरी चळवळीतील बरेचसे जे भीमसैनिक होते त्या हा. भीमसैनिकांनी या नामांतरासाठी बलिदान दिलेले आहे. लाँग मार्चचे प्रणेते आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर सर यांचं या नामांतराच्या चळवळीमध्ये बडनेरा विभागातून खूप मोलाचं योगदान आहे. त्यांची कामगिरी खूप भरीव कामगिरी आहे. त्यानिमित्त मी तुम्हाला सर्वांना भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सैनिक दल अमरावती तसेच बडनेराकडून तुम्हाला सर्वांना हार्दिक मंगलमय खूप शुभेच्छा. धन्यवाद. सांगा बोला. कुदरती हवाओं का हाँ कोई दाम नहीं होता. हो कुदरती हवाओं का कोई दाम नहीं होता. हाँ. अगर दिल में नहीं है तो काम नहीं होता. हाँ मराठवाड्याकर हे मन हाँ कुणाचं वळलं नसतं. मराठवाड्याकर हे मन कुणाचं वळलं नसतं. हाँ कधी आपला गळालं नसतं. हाँ भीमाचं लेकरू जर जळलं नसतं, हाँ भीमाचं लेकरू जर जळलं नसतं, आपलं जळलं नसतं तो विद्यापीठाला बाबाचं नाव कधी मिळालं नसतं. क्या बात है. जय भीम 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 जय भीम. अरे सावधान. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम दलितांच्या अस्मितेची ही लढाई 16 वर्षपर्यंत चालली. त्या लढ्यामध्ये जे काही भीम सैनिक शहीद झाले सर्व ज्ञात अज्ञात अनाम वीरांना विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. आणि भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीनं आज या शहीद भीम सैनिकांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आजच्या या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता मी नामांतर चळवळीतील अग्रगण्य ज्या आपल्या बडनेरा शहरामधील जे काही नागरिक होत्या आणि या लढ्यामध्ये सतत त्यांनी आपला सहभाग घेतला अशा पुष्पाताई बोरकर, त्याचप्रमाणे VH मेश्राम सर आणि इथे समता सैनिक दलाचं जे महिला युनिट आहे त्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करा. यांचं कुठे इकडे याने इकडे इकडे बा. चला